नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉन क्रिमिलियर ग्रुप सी 2026 चे फॉर्म सुटलेले आहेत. नॉन क्रिमिलियर भरताना बऱ्याच जणांचे इश्यूज आहेत, प्रॉब्लेम आहेत, अडचणी आहेत. आमच्या टीम पर्यंत हे कॉल आलेले असल्यामुळे याच्यावरती सेपरेट व्हिडिओ, पूर्ण मार्गदर्शनचा व्हिडिओ थोडा लेंदी असेल पण पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. एनसीएल बद्दल काही अडचण असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, ग्रुपमध्ये टाका आणि हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचे उत्तर इथेच मिळणार आहे. तर जाणून घेऊया एनसीएल कुणाला कधीचा हवा असल्यास फायदा काय, नसेल तर काय, फॉर्म भरता येणार नाही का, चुकीची माहिती असल्यास काय होऊ शकतं. तत्पूर्वी मला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडे तुम्हाला आरटीओ एएमव्हीआयच्या बॅचेस सेपरेट आपण लॉन्च केल्या. ही बॅच लगेच जॉईन करा, याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. इथे धनंजय कताले सर स्वतः तुम्हाला, ज्यांनी 2017-20 ला एक्झाम क्रॅक केली आहे, ती तुम्हाला त्यांच्या टीमचं गाईड करत आहे. त्याचबरोबर जे उर्वरित पद त्यांसाठी लक्ष बॅच पण आपण चालू केलेली आहे. सो आरटीओ एएमव्हीआयच्या बॅचमध्ये तुम्हाला सगळेच फीचर आहे. आता 500 विद्यार्थ्यांना 30% ऑफ आहे. प्लस पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे, 1-to-1 काउन्सिलिंग आहे, स्टेट बोर्डचे बॅच आणि स्टेट बोर्डचे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. कुठेच जायची गरज पडणार नाही. आम्ही जेवढं सांगतो तेवढंच प्रॉपर करा, कारण ही जाहिरात 2020 नंतर पहिल्यांदा 2006 वर्षानंतर आलेली आहे. भविष्यात येईल की नाही माहित नाही. आत्ताच संधी, या संधीचं सोनं करा आणि ह्या 3 महिन्यामध्ये तयारीसाठी तुम्हाला रिसर्च करायची गरज नाही. आम्ही ऑलरेडी रिसर्च करून ठेवलेला आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही बॅचेस लॉन्च झालेला आहे. ऑनलाईनमध्ये मराठी आणि इंग्लिश मिडियमची बॅच 29 जून पासून चालू झालेली आहे आणि ऑफलाईनमध्ये पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिकला सुद्धा 29 जून पासून बॅच चालू झाली आहे. लगेच जॉईन करू शकता. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनला ऍपची लिंक दिली, कॉन्टॅक्ट नंबर पण दिलाय. माहिती घेऊन लगेच बॅच जॉईन करा. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. फॉर्म भरताना कुणाला लागणार आणि कधीचं हवं. तर पहिला प्रश्न आहे, कुणाला लागणार एनसीएल. तर बघा, एनसीएल हे यांना लागणार नाही, म्हणजे ओपन, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी ला एनसीएलची गरज नाही. आणि एनसीएल कुणाला लागणार आहे, तर ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी अ, ब, क, ड आणि एससी, बीसी यांना मात्र एनसीएल लागेल. आता त्यामध्ये समांतर आरक्षण जर आपण बघितलं, समांतर आरक्षण पॅरल रिझर्वेशन म्हणतो बघा आपण, पॅरल रिझर्वेशन म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये फिमेल, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, ऑर्फन, एक्स सर्व्हिसमॅन, स्पोर्ट पर्सन, आता प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक आणि अंशकालीन हे एएमव्हीआय साठी यांना आरक्षण लागूच नाही आहे. सो यांना तर हा विषय सोडतो मी, यांना लागणारच नाही. राहिले 5 समांतर आरक्षण. यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन यांना लागत नाही आणि स्पोर्ट पर्सन यांना पण लागत नाही. मात्र फिमेल, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी आणि ऑर्फन हे ज्या कॅटेगरीमधनं बिलॉंग करतात, हे तिघं ज्या कॅटेगरीमधनं बिलॉंग करतात त्या कॅटेगरीच्या उमेदवारांना लागेल. हे जर ह्या कॅटेगरीचे असतील तर त्यांनाही गरज नाही. ओके, आता एनसीएल कोणाला लागतं सांगितलं. कधीच हवं, तर कधीच हवं यासाठी ऍड मध्ये त्यांनी मेन्शन केलंय बघा, 26-27 हे इकॉनॉमिकल इयर त्यामध्ये असायला हवं. बघा, 2026 आणि 27 हे इकॉनॉमिकल इयर असायला हवं आणि 27 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत दिली आहे. आता बऱ्याच जणांनी काढून ठेवलं असेल तर नक्कीच फायदा आहे तुमचा. भरून टाका फॉर्म त्याच्या आधारे. जर नसेल काढले तर फॉर्म भरून टाका आणि नंतर तुम्ही काढून, म्हणजे 27 सप्टेंबर, आता 3 महिने अवकाश आहे. सो आता अप्लाय करा, मिळून जाईल तुम्हाला. ते मेनच्या वेळेस तुम्ही अपडेट करू शकता. ही संधी तुम्हाला दिली बरं का, पहिल्यांदाच दिली एमपीएससी ही संधी आहे. आता यामध्ये काय काय प्रश्न क्रिएट होतात ते तुम्हाला मी सांगतो. बघा, एनसीएल व्हॅलिडिटी किती असते, तर एनसीएल व्हॅलिडिटी बघा, तुम्ही 1 वर्ष उत्पन्नाच्या आधारे काढलं तर 1 वर्ष व्हॅलिड असतं, 1 इयर बरोबर. 2 इयर उत्पन्नाच्या आधारे काढलं, हे मी इथे लिहितो उत्पन्न, आणि इथे एनसीएल ची काय असते, व्हॅलिडिटी असते. व्हॅलिडिटी असते, व्हॅलिडिटी 2 वर्षाच्या आधारे 2 वर्षासाठी आहे, 3 वर्षाच्या आधारे 3 वर्षासाठी व्हॅलिड असते. उदाहरणार्थ मी आजच्या डेटला काढलं, उदाहरणार्थ 29 जून 2026 ला माझं एनसीएल मी काढलं. ते जर 3 वर्षे व्हॅलिड असेल तर साहजिक ते 31 मार्च 2027 ला 1 वर्ष, 28 ला दुसरं वर्ष, 29 तिसरं वर्ष, असं 3 वर्षे व्हॅलिड असणार आहे. मी जर ते 2 वर्ष उत्पन्नाच्या आधारावरती काढलं तर ते कधीपर्यंत व्हॅलिड असेल, 31 मार्च 2027 आणि 28 पर्यंत व्हॅलिड असेल. जर मी 1 वर्ष उत्पन्नाच्या आधारावर काढलं, 1 वर्ष व्हॅलिड आहे फक्त, तर ते माझं फक्त 31 मार्च 2027 पर्यंतच व्हॅलिड असणार आहे, लक्षात घ्या. मग यामध्ये तिघही चालणार का, हे तिघही, तर यास तिघही चालणार, कारण यांच्यामध्ये एक महत्वाची डेट ज्या त्यांनी सांगितली काय, 26-27 पाहिजे. जे 27 ची डेट आहे 31 मार्च 2027, ही डेट त्या ड्युरेशन मध्ये आली पाहिजे. जसं की तुम्ही इथे बघा, आता हे 3 वर्षाचं काढलं मी, याच्यात 31 मार्च 2027 येत आहे. आता काढलं ना मी, ह्या डेट पासून ह्या डेट पर्यंत ही डेट आहे. तो अशा डेट येत असेल तर तुम्ही नक्कीच ते एनसीएल वापरू शकता. आता एनसीएल जे आहे ना, एनसीएल विथ कास्ट सर्टिफिकेट आणि विदाऊट कास्ट सर्टिफिकेट असं सेपरेट पण मिळतं. पण त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात शेवटची लाईन जी असते त्यामध्ये टाकलेलं असतं की ते सर्टिफिकेट कधीपर्यंत व्हॅलिड आहे. एकदा तुम्ही चेक करून घ्या. कधी काढलंय तर ह्या डेटला काढलेलं असतं, ह्या जिल्ह्यातून काढलं असतं, ह्या अधिकाऱ्याने दिलं असतं आणि याचा नंबर जो आहे तो त्याला म्हणतो आपण आउटवर्ड नंबर, तो टाकावा लागतो. जर दोघं एकत्र असेल, कास्ट सर्टिफिकेट आणि एनसीएल, तर दोघांचाही आउटवर्ड नंबर, सिरियल नंबर हा सारखाच असणार आहे.
हा काहींनी आता भरताना कदाचित हा बारकोड नंबर टाकला असेल, ठीक आहे, काही हरकत नाही, राहू देत, काही मोठा इश्यू नाही येतो. ओके. सो एनसीएल बद्दल व्हॅलिडिटी कधी असते ते पण मी सांगितलं. कधीच हवं तर जे तुम्ही काढणार आहात त्यामध्ये 26-27 वर्ष असावं किंवा 31 मार्च 2027 त्यामध्ये असावा लागेल. असे डॉक्युमेंट्स एनसीएल मध्ये चालतात. आता बघा, हे पण एक कॉपी तुमच्या समोर मी ठेवलेली आहे. आता पुढे घेऊन जातो. असल्यास फायदा काय आणि नसेल तर काय, याचं उत्तर तो म्हणतो असल्यास फायदा काय. आता लक्षात घ्या, कॅटेगरीमध्ये आरक्षण जर तुम्हाला घ्यायचं असेल ना, कोणत्या कॅटेगरीमध्ये 3 डॉक्युमेंट लागतात: कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि डोमेसाईल. आता मी इथे इफ का टाकलं, कारण 4 कॅटेगरीच्या उमेदवारांना लागत नाही. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी, ओपनला लागत नाही, ईडब्ल्यूएस ला लागत नाही, एससी ला लागत नाही, एसटी यांना लागत नाही. मात्र हे सोडून उर्वरित कॅटेगरीच्या उमेदवारांना नॉन क्रिमिनल लागतं. मग मी असं पकडलं की आरक्षण घ्यायचं असेल तर 3 डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. 3 पैकी एक जरी डॉक्युमेंट नसेल तर तुमचा विचार त्या कॅटेगरीच्या जागांसाठी केला जाणार नाही. आता लक्षात, एक उदाहरण घेतो तुम्हाला मी. सपोज एक उदाहरण घेतलं, एसबीसीचा उमेदवार आहे, मेल कॅन्डिडेट आहे. बघा, याचा विचार कुठे होतो? जनरल 2 ठिकाणी होतो. पहिले विचार होतो ओपन जनरल मध्ये, दुसरा विचार होतो एसबीसी जनरल मध्ये. ओके. पण याच्याकडे जर का एनसीएल नसेल, तिघांपैकी मी काय पकडलं? एनसीएल पकडलं. हे नसेल, हे जर नसेल तर याचा विचार फक्त ओपन साठी होईल, इथे विचार होणार नाही. दुसरं उदाहरण घेतलं मी एसबीसीचं, एक समांतर आरक्षण घेतो, फिमेल घेतला. तुम्ही या फिमेलच्या जागी रिप्लेस करू शकता. कुणाला एक सर्व्हिसमॅन, अनाथ असेल, स्पोर्ट पर्सन असेल किंवा इतर ठिकाणी लागतात तसे कॅटेगरी समांतर आरक्षण तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे. मग इथे फिमेल घेतलं तर याचा विचार जनरल 4 ठिकाणी होतो. बघा, याचा विचार कुठे होतो? जनरल 4 ठिकाणी. ओपन फिमेल साठी होतो, त्यानंतर एसबीसी फिमेल साठी होतो, ओपन जनरल साठी होतो, एसबीसी फिमेल साठी होतो. पण यांच्याकडे जर का एनसीएल नसेल तर यांचा विचार कुठे होणार नाही बरं? यांचा विचार बघा, इथे होणार नाहीये आणि इथे पण होणार नाही. फक्त ओपन फिमेल, ओपन जनरल या ठिकाणीच तिचा विचार होणार आहे. क्लिअर झालं तुम्हाला सगळ्यांना? समजलं? हा. आता यामध्ये अडचण अजून काय आहे बघा, हे सगळं समजलं सर आम्हाला. पण नॉन क्लिअर आम्ही, सपोज आमचं सिलेक्शन ओपन मधनं झालं. आता भरला फॉर्म आम्ही कॅटेगरीमधून आमचं सिलेक्शन झालंय ओपन मधून. मग अशा वेळेस अशा कंडिशनला काय सर? तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात ना, फॉर्म भरताना तुम्ही जर यस केलं असेल, प्रिलिमचा फॉर्म भरताना, आता आहे ना प्रिलिमचा फॉर्म, यस केलं असेल तर तुमचं सिलेक्शन त्या यसच्या आधारे कॅटेगरीमधून तुम्ही पुढे गेलेला आहात. फायनल सिलेक्शन जरी ओपन मधून झाला असेल तरी भरलेली माहिती जी आहे प्रिलिम मध्ये त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला डॉक्युमेंट लागतात, म्हणजेच तुम्हाला एनसीएल लागणार आहे. सो इथे एनसीएल भरताना आताच विचार करा, यस करायचा की नो करायचा. यस केलं तर लागणारच आहे, नो केलं तर मग तुमचा विचार ओपन मधून होणार आहे. इज दॅट क्लिअर? हा. आता हे समजलं असेल. कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ठीक, नंतर सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्ष वेळ दिला जातो, 2 वर्षात काढलं तरी चालतं. वैध डॉक्युमेंट नसेल, तुम्हाला मी आताच सांगितलं, वैध डॉक्युमेंट नसेल तर आरक्षणाची सीट तुम्हाला मिळत नाही. ओके. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. फॉर्म भरताना फॉर्म भरता येणार नाही का? मग बघा, आज तुम्हाला मी सांगितलं कुणाला लागतं, कधीच हवं, असल्यास फायदा काय, नसेल तर काय. आता फॉर्म भरता येणार नाही का? तर भरता येतो. त्यासाठी तुम्हाला मागाशी सांगितलं की त्यांनी सांगितलंय एक्झाम कधी आहे? 27 सप्टेंबर 2026 ला तुमची एक्झाम आहे. ह्या डेट पर्यंत तुम्ही एनसीएल काढू शकता. फक्त आता काळजी काय करा की तुम्हाला काढता येतं का? तुमचा उत्पन्नाचा दाखला एकदा चेक करा. उत्पन्नाचा दाखला 8 लाख किंवा 8 लाखाच्या आत जर मिळत असेल तरच तुम्हाला एनसीएल मिळणार आहे. ते जर नसेल तर तुम्हाला एनसीएल मिळणार नाही. मग आता येस करून तुम्ही भविष्यात अडचणीत याल. पण मिळणार असेल, तुम्हाला वाटतंय असं कन्फर्म असेल तर तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या, म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांकडनं, सेतूमधनं, तहसीलदार ऑफिसमधनं. ते मिळत असेल तर मग इथे येस करून 27 सप्टेंबरच्या आत काढून घ्या आणि मेन्सला अपडेट करा. तुमचा विचार कॅटेगरीच्या जागांसाठी नक्कीच होईल. फॉर्म भरता येतो का? तर येस भरताय तुम्ही. तुम्हाला फॉर्मवरती घेऊन जातो. फॉर्म भरताना सवलत दिलेली आहे तुम्हाला, नसल्यास काय करावं? तुमच्याकडे नाही, सपोज तुमच्याकडे येस असेल तर तुम्ही काय करता? इथे बघा, येस करायचं. कॅटेगरीचं नाव लिहिलंय, कॅटेगरी, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे आणि इश्युइंग डिस्ट्रिक्ट त्यांनी सांगितलंय. इथे कसं स्टार केलंय बघा, इथे स्टार केलंय बघा. तुम्हाला थोडं झूम करून दाखवायला पाहिजे, पण असं दिसेल स्टार आहे. पण इथे तुम्ही जेव्हा येस करतात, यस तुमच्याकडे आहे असं तुम्ही यस जरी केलं तर इथे मात्र तुम्हाला नॉन क्रिमिनलचा सर्टिफिकेट नंबर आणि तुम्हाला इथे इश्युइंग डेट टाकायची गरज नाही, कारण स्टार नाहीये. बरोबर? तुम्ही यस केलं तरी टाकायची गरज नाही. पण जेव्हा तुम्ही नो करतात, सपोज तुमच्याकडे आहे, तुम्ही माहिती भरू शकता. सपोज तुमच्याकडे नाहीये, नो केलं तर काय होऊ शकतं बघा. मी तुम्हाला इथे नो करून दाखवलं बघा. इथे मी नो केलंय बघा, इथे दिसतंय तुम्हाला, इथे नो केलाय आणि नो केल्यामुळे मला एक विंडो येते, वॉर्निंग येते, यू विल नॉट बी कन्सिडर फॉर रिझर्व कॅटेगरी पोस्ट इफ यू डू नॉट हॅव नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आता नाहीचे खरंच, मग काय करायचं? त्याने तर सांगितलंय नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, पण नो जर केलं मी तर माझा विचार रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये होणारच नाहीये. सो इथे काय करायचं आहे? इथे येसच करायचं, कारण नंतर द्यायचंय तुम्हाला. इथे येस करून इथे काही माहिती न भरता तुम्ही फॉर्म भरू शकतात. आता हे झालं सेफ साईड.
सेफ नाही, काय म्हणूया आपण, सेफ साईड नाहीच आहे खरं म्हणजे. पण प्रॉब्लेम काय माहिती का सर, ठीक आहे मग आम्ही यस करून इथे काही भरत नाही, फॉर्म भरून टाकतो. पण अडचण काय, एमपीएसने एक सेपरेट नोटिफिकेशन काढलंय, चुकीची माहिती भरली तर, खोटी माहिती भरली तर भविष्यात आम्ही तुम्हाला अपात्र ठरू शकतो. मग ही चुकीची माहिती झाली, यस कसं करायचं आपण, नाहीये ना आपल्याकडे. तो हा जरा टेक्निकल एरर. त्यासाठी सांगतो मला अजून 4-5 दिवस थांबून घ्या. एमपीएससीला मी कॉल केलेला आहे, ते सांगितलं त्यांनी 2 दिवस वेट करा सर, आम्ही याच्यावरती करेक्शन करून देऊ. याच्या पूर्वी पण असं एमपीएससी प्रॉब्लेम झालेले आहे. सो आता एक टेक्निकल एरर होऊ शकतात. तो मला वाटतंय की यस करणं चुकीचं राहील आपलं, आपल्याकडे नाही यस कसं करायचं. सो काही दिवस थांबून घ्या. तुम्ही काढणार आहात, तुम्हाला भेटणार आहे 27 तारखेनंतर काढणार आहात, पण आता नाहीये ना हातामध्ये, यस कसं करायचं. बरं आता यस केलं तर मग ही प्रेशर येईल तुमच्यावरती, काढावंच लागेल, नाहीतर ह्या पुढे जाऊन काही उपयोग नाही तुमचा. कारण डॉक्युमेंट नाही तुमचं, यस करून ठेवलंय आणि डॉक्युमेंटच निघालं नाही, अडचण येईल की नाही. हा, त्यामुळे आता अजून 4-5 दिवस थांबून घ्याल तुम्ही. ओके, त्यानंतर पुढे घेऊन जातो तुम्हाला मी एनसीएल बाबत विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी काय. बघा, विवाहित अविवाहित दोघींसाठी पण तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा एनसीएल असेल किंवा डोमेसाईल असेल तर डोमेसाईल ठीक आहे, हजबंड किंवा फादरच्या नावात चालेल. हे दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला फक्त आणि फक्त फादरच्या नावाचेच लागते. मग आता उत्पन्नाच्या आधारे काढलं जातं. कसं काढायचं उत्पन्नाच्या आधारे, एखादी अविवाहित महिला जर असेल तर यांचं उत्पन्न कसं कन्सिडर केलं जातं, फादरच्या नावाने तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, फादरच्या नावाने उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. आणि ह्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती स्वतःच्या नावाचं काय करायचं आहे, स्वतःच्या नावाचं एनसीएल तुम्ही काढून घ्यायचं आहे. जर विवाहित महिला असेल तर विवाहित महिलेला दोघांचं पण फादरच्या बाजूचं हजबंडच्या बाजूचं उत्पन्न कन्सिडर करून एकत्र उत्पन्नाचा दाखला हा घेऊन 8 लाख किंवा 8 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला ह्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती एनसीएल काढता येतं. पण तेही घेताना तुम्हाला फादरच्या नावाने म्हणजे स्वतःचं नाव जे फादरच्या बाजूचं असेल त्या नावाने तुम्हाला एनसीएल बनवायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने 8 लाखापर्यंत तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा दिली आहे. 8 लाखाच्या वर असेल उत्पन्न तुमचं पर इयर तर तुम्हाला इथे उत्पन्नाचा दाखला पर इयर 8 लाखाच्या वर असेल तर एनसीएल काढता येणार नाही. खाली असेल तर किंवा 8 लाखापर्यंत असेल तर एनसीएल काढता येईल. लग्नानंतर कुणाचं उत्पन्न पकडायचं, दोघांचे पकडायचं. नसल्यास काय, जर एनसीएल नाहीच काढलं तुम्ही तर तुम्हाला इथे आरक्षणाच्या जागा मिळणार नाही. आता हे सगळे मुद्दे मी जवळपास तुमचे क्लिअर केलेले आहेत. काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. ओके, सो सेपरेट मी छोट्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊ शकतो, पण एका याच्यात सगळी माहिती दिलेली आहे. अजून शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. जाताना परत एकदा 3 महिन्यामध्ये तुम्हाला प्रॉपर जर तयारी करायची असेल आरटीओ MVI ची तर ही बॅच तुमच्यासाठी अवेलेबल. लगेच जॉईन करा, डोळे झाकून जॉईन करा, तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवा. आमची टीम तुम्हाला प्रॉपर गायडन्स करून देईल. कारण रिसर्च आम्ही सगळे करून ठेवले, काहीच करायची गरज तुम्हाला पडणार नाही. आणि ज्यांनी एक्झाम क्रॅक केली, एक नाही 2-2 एक्झाम क्रॅक केला, असे धनंजय कचरे सर तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे. सो या संदर्भात अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिली, ॲप डाउनलोड करा आणि बॅच लगेच जॉईन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये अजून काही प्रश्न असतील ते टाका, सगळ्यांना शेअर पण करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.